नमस्कार मित्रांनो, सध्या दिल्लीमधलं वातावरण भाजपमय सुरू होत असतानाच भाजपाने 3 राज्यामध्ये आपला भगवा झेंडा फडकवला अशा बातम्या आपण पाहतोय। मात्र मित्रांनो, त्याच वेळेस उद्धव ठाकरेंचा देखील दिल्लीत भगवा झेंडा। मित्रांनो, ठाकरेंच्या या विजयाने मात्र भाजपचे दहावे दणाणले। पोस्टल बॅलेट पेपरवरतीच ठाकरेंची होती आघाडी, अखेर बॅलेट पेपर ठरला ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा। मित्रांनो, जाणून घेऊया अगदी महत्त्वाची अपडेट। मातोश्रीवरती विजयी उमेदवारांचा उद्धव ठाकरेंनी केला सत्कार। नेमकी बातमी काय आहे जाणून घेऊया। राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातून पुन्हा एकदा ठाकरेंनी केली दिल्ली सर। पहिल्यांदाच दिल्लीत उद्धव ठाकरेंचा भगवा झेंडा। बातमी आपण शेवटपर्यंत बघूया। मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली आहे। राजधानी दिल्लीमध्ये ठाकरेंच्या नेतृत्वाखालील भगवा झेंडा पहिल्यांदा जोरदार फडकताना दिसला। रेल्वे कामगार संघटनांच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या रेल कामगार सेनेने युनियनने ऐतिहासिक विजय मिळवत भाजपला आणि भाजपच्या युतीला मोठा धक्का दिलाय। या निकालामुळे केवळ कामगार राजकारणातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर सत्ता समीकरणातही मोठी खळबळ उडालेली पाहायला मिळते। त्याचवेळी मित्रांनो, हा विजय नेमका कसा मिळाला, उद्धव ठाकरेंचे युती आणि कोण उमेदवार विजय ठरलेत आणि भाजपला मात्र केंद्राच्या सत्तेत कसा बसलाय मोठा झटका, ते आता आपण जाणून घेऊया। दिल्लीतील रेल्वे कामगार संघटनांवरती गेल्या अनेक वर्षांपासून विविध राष्ट्रीय पक्षांचं वर्चस्व राहिले। काँग्रेस प्रणित विविध संघटना, वेगवेगळ्या संघटना या दिल्लीच्या राजकारणामध्ये सक्रिय होत्या। विशेषतः आता सध्या आपण पाहायला गेलं तर भाजपशी संलग्न संघटनांनी येथे मजबूत पकड ठेवली होती। मात्र यंदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या रेल कामगार सेनेने अपेक्षेपेक्षा अधिक ताकद दाखवत हा किल्ला सर केल्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये ठाकरेंचं नेतृत्व अतिशय मोठं असल्याचं भाजपच्या देखील लक्षात आलेलं आहे। महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी कामगारांच्या हक्कासाठी लढा देणारी, त्यांच्या प्रश्नांवरती आक्रमक होणारी, मराठी भाषेसाठी आक्रमक होणारी संघटना म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गणलं जाते। स्थानिक स्तरावरती मजबूत संपर्क ठेवणारी ही संघटना अचानक दिल्लीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे। या निवडणुकीमध्ये रेल कामगार सेनेने संघटित प्रचार, कामगारांशी थेट संवाद आणि मुद्देसूद भूमिका यावरती भर दिला होता। वेतनवाढ, सुरक्षितता, कामाचे तास, सुविधांचा अभाव यासारख्या प्रश्नांवरती त्यांनी सातत्याने आवाज उठवला होता। या उलट भाजपा संघटनांवरती कामगारांपासून दुरावल्याचा आरोप होत होता। अनेक कामगारांनी खुल्या शब्दात सांगितलं होतं की आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालंय, त्यामुळे आम्ही बदलाची निवड केली आहे। आगामी काळामध्ये ठाकरेंनी जर असेच प्रश्न सोडले तर आम्ही ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला तयार आहोत। यामध्ये विजय का मिळाला? ठाकरेंनी या निवडणुकीमध्ये स्थानिक नेतृत्वाला पुढे करत कामगार प्रथम ही भूमिका मांडली। मोठ्या सभांपेक्षा छोट्या बैठका, प्रत्यक्ष भेटी आणि संवाद यावरती भर देण्यात आला। शिवसेनेचे अरविंद सावंत, संजय राऊत, त्यानंतर देसाई, अनिल देसाई या सगळ्या पहिल्या फळीतील नेत्यांनी तिथे मात्र प्रचारात जोर दिला। राजकीय विश्लेषकांच्या मते ही केवळ निवडणूक नव्हती तर विश्वासाची लढाई होती। ठाकरेंनी ती जिंकली। या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसलाय। दिल्ली सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी कामगार संघटनांमध्ये पराभव होणं म्हणजे आगामी राजकीय समीकरणांसाठी इशारा मानला जात आहे। भाजपच्या काही नेत्यांनी हा निकाल स्वीकारताना सांगितले की आम्ही आत्मपरीक्षण करू आणि कामगारांशी पुन्हा संपर्क वाढवू। मात्र विरोधकांनी याला जनतेचा रोष असं संबोधलं आहे। मित्रांनो, याच सगळ्या घडामोडी जर पाहायला गेलं तरी लाट अशीच कायम राहिली तर ठाकरेंचा राज्यात देखील प्रभाव पुन्हा वाढू शकतो। विरोधी पक्षांनी या विजयाचं स्वागत करत भाजपवरती जोरदार टीका केली आहे। त्यांनी म्हटलं आहे की फक्त सुरुवात आहे। कामगार आणि सामान्य जनतेचा विश्वास भाजप गमावत आहे। काही याला आगामी लोकसभा आणि विधानसभेचे 2029 ची तयारी देखील मानायला सुरुवात केली आहे। विजय मिळवणं तितकं महत्वाचं आहे, तितकंच तो टिकवणं देखील महत्वाचं आहे। रेल्वे कामगार सेनेसमोर आता कामगारांची अपेक्षा पूर्ण करण्याचं मोठं आव्हान आहे। मात्र मुंबईपासून सुरू झालेला हा प्रवास दिल्लीपर्यंत जाऊन विजय होतो ही मात्र वाखाणण्याजोगी बाब आहे। महाराष्ट्रात ठाकरेंचा पराभव होतो, मात्र दिल्लीत जिंकतात, हे नेमकं कसं हे आता आगामी काळात समजेलच। पण मित्रांनो, सध्या मात्र उद्धव ठाकरेंची
शिवसेना मात्र सध्या महाराष्ट्रात नंबर 1 वरती येण्यास सज्ज आहे आणि हा शिंदे गटासाठी आणि भाजपसाठी नवीन इशारा समजला जातो. मित्रांनो, आगामी काळात नेमकं काय घडतंय ते बघूया. मात्र सध्या तरी उद्धव ठाकरेंनी घराच्या बाहेर निघून महाराष्ट्र दौरे करणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.